मुळात आंबेडकर नाव हे कालही त्यांना बोचत होतं आणि आजही त्यांना बोचतंय की इथला सोलापूरकरातील तरुण एवढा सक्षम आहे की राहुल सोलापूरकरला जर तो सोलापूरला येत असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट असेल की त्याला त्याचं नाव बदलायला भाग पाडण्यासाठी, नसेल तर मग त्याच्या ज्या गुळगुळीत डोक्यामध्ये जे गुळगुळीत विचार आहेत, जे संघाशी निगडित आहेत, त्याच्या त्या गुळगुळीत टकलावर आम्हाला शेण लावायचं काम करावं लागेल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे भारतातले महान आणि थोर पुरुष, यांच्याबद्दल नेहमी एक वादग्रस्त वक्तव्य करून एक राजकारणी लोक जे आहेत काहीतरी एक मोठं वादळ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. राहुल सोलापूरकर यांनी जे आहे एक मोठं वादग्रस्त वक्तव्य केल्याने आहे. आंबेडकरी अनुयायांमध्ये किंवा आंबेडकरी विचारसरणीच्या कार्यकर्त्यांमध्ये एक मोठी संतापाची लाट निर्माण झालेली आहे. तर राहुल सोलापूरकर या एक अभिनेत्याने जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं होतं. त्याबद्दल आंबेडकरी चळवळीतले कार्यकर्ते जे आहेत पॅन्थर आहेत आपल्यासोबत, आतिश बनसोडे यांचा संताप अनावर झालेला आहे. तर आपण त्याची प्रतिक्रिया जाणून घेऊया. काय वाटतं तुम्हाला? राहुल सोलापूरकर याने, आपण सोलापूर जिल्ह्याचे आहेत आणि त्या वक्तव्य करणाऱ्याचं आडनाव पण सोलापूरकर आहे. तर कुठेतरी म्हणजे ही साम्य दिसून येते आणि सोलापूरचं नाव खराब व्हावं लागेल. मुळात महत्वाची गोष्ट अशी आहे की राहुल सोलापूरकरांनी स्वतःचं आडनाव बदलून घेतलं पाहिजे. कारण सोलापुरातील आंबेडकरी तरुण असेल किंवा शिव अनुयायी असेल किंवा इतर समाजात, प्रत्येक समाजातील तरुण असेल जो वेगवेगळ्या महापुरुषांना आदर्श मानून चालतो, त्याने असं कधीच कोणत्या पद्धतीचा प्रकार केला नाही किंवा कधीच महापुरुषांच्या प्रतिमा विचारांना तिलांजली देण्याचा प्रयत्न केला नाही. त्यामुळे इथला जो तरुण आहे तो मानसिकदृष्ट्या सक्षम तरी आहेच आहे आणि वैचारिकदृष्ट्या ज्या त्या महापुरुषांच्या विचाराला बांधील आहे असं मला वाटतंय. आणि राहुल सोलापूरकर, मला फक्त त्याला एवढंच सांगणं आहे की सोलापूरकर हे नाव लावल्याने सोलापुरातल्या विचारांची जी देवाणघेवाण इथल्या युवकामध्ये होते ती त्याच्यामध्ये होण्यासारखी नाही. मुळात राहुल सोलापूरकराने 2 वक्तव्य केली. पहिलं वक्तव्य त्याचं व्हायरल झालं जे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल झालं. त्याच्यामध्ये त्याचं म्हणणं असं आलं की शिवाजी महाराजांनी आग्र्यातून लाच देऊन सुटका करून घेतली. मला ह्या निर्लज्ज नालायक माणसाला सांगायचं आहे, अरे मूर्खा, तू छत्रपती राजश्री शाहू महाराजांचा अभिनय केलास. काही प्रसंग त्याने छत्रपती शाहू महाराजांचे दर्शवलेले आहेत त्यांचे अभिनय करून, परंतु त्यांच्यातला विचार तुला घेता आला नाही. संघाच्या दावणीला बांधलेल्या या कुत्र्याला छत्रपती शिवाजी महाराज असतील, छत्रपती राजश्री शाहू महाराज असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांचे समतावादी विचार मान्यच नाहीत. मुळात संघाचे संघाच्या दृष्टीने सगळ्यात घातक असलेली व्यक्ती, जी विचाराने क्रांती केलेली व्यक्ती, जी माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणारी व्यक्ती आहे, ही संघाला आजपर्यंत घातक ठरलेली आहे आणि संघ त्याचा द्वेषच करत असतो. त्याच पद्धतीनं त्याने त्याच पॉडकास्टमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराला हे दत्तक घेतलं गेलं आणि आंबेडकरांना वैदिक दृष्ट्या ब्राह्मण दाखवण्याचा प्रयत्न किंवा मांडण्याचा जो निष्ठुर आणि एक कमी बुद्धीच्या माणसाने किंवा लहान लेकराला ज्या पद्धतीने बोलताना काही अक्कल नसल्यासारखं करतो आणि बरगळतो, वय झालेला म्हातारा जसा बरगळतो तशा पद्धतीचं जर बरगळणं, मला फक्त एकच सांगायचं की ही संघाची जी आजपर्यंतची कृती आहे ती कृती ही संघाकडून शिकवली गेली आणि वधून घेतलेली आहे. मुळात बाबासाहेब आंबेडकरांचं नाव घ्यायचं, छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घ्यायचं आणि ते संघाला म्हणजे ज्या पद्धतीनं त्यांनी असं दाखवायचा प्रयत्न केला की कोल्हापूरमध्ये त्यांनी एक वैद्य नावाच्या संघाच्या कार्यकर्त्याने मध्यंतरी एक कार्यक्रम घेतला. त्या कार्यक्रमामध्ये संघाच्या कार्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हजेरी लावली होती, त्यांनी भेट घेतली होती असं त्यांचं म्हणणं होतं. मुळात अशा पद्धतीने संघासोबत आंबेडकरांचे विचार जोडण्याचा एक दयनीय प्रयोग हे करू पाहतायत आणि इथल्या आंबेडकरी कार्यकर्त्यांना आपल्याकडे आकर्षित करू पाहतायत.
परंतु त्यांना हे लक्षात येत नाही की इथला आंबेडकरी तरुण, इथला शिव अनुयायी हा विचाराने प्रगल्भ आहे आणि शुद्ध विचाराचा आहे. संघासारख्या वैश्विक आणि वैचारिक दिवाळखोर नाहीत. आमच्याकडे शुद्ध विचाराचे आंबेडकरी कार्यकर्ते आहेत, शिव अनुयायी आहेत, हे त्यांनी जाणलं पाहिजे. आणि मला पुन्हा एकदा सांगायचं आहे, जी संघाची आणि भाजपाची विकृती आहे की महापुरुषांना बदनाम करणं, आता तुम्ही बघत असाल ज्या पद्धतीनं संघप्रणित भाजप सत्तेत आलाय तेव्हापासून तुम्ही बघत असाल एकीकडे संविधानाची जाळपोळ होते, दुसरीकडे चंद्रकांत पाटलासारखी माणसं कर्मवीर भाऊराव पाटलांबद्दल बोलतात, आंबेडकरांबद्दल बोलतात. त्यानंतर त्यांचेच काही चेले चपाटे हे आंबेडकरांबद्दल, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलतात. आणि नंतर अशा पद्धतीचे हे संघाचे दलाल जे राहुल सोलापूरकर सारख्यांना समोर करून कुठेतरी एक वैचारिक दिवाळखोरी करायची आणि इतिहासाला गालबोट लावायचं काम करतायत. हा मुळात संघप्रणित भाजपाचा अजेंडा आहे. त्याला इथल्या तरुणांनी यांच्या भुलीतापांना बळी पडू नये, त्यांना योग्य ते उत्तर द्यावं. आणि इथला सोलापूरकरातील तरुण एवढा सक्षम आहे की राहुल सोलापूरकरला जर तो सोलापूरला येत असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट असेल की त्याला त्याचं नाव बदलायला भाग पाडण्यासाठी, नसेल तर मग त्याच्या ज्या गुळगुळीत डोक्यामध्ये जे गुळगुळीत विचार आहेत, जे संघाशी निगडीत आहेत, त्या गुळगुळीत टकलावर आम्हाला शेण लावायचं काम करावं लागेल. मध्ये अमित शहानी पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल लोकसभेमध्येच बोललं होतं. तर म्हणजे काय महत्वाची गोष्ट मी मग रिपीट करतोय की संघप्रणित भाजपा ही आजपर्यंत महापुरुषांचा द्वेष करणारी आहे. अमित शहाचं वक्तव्य त्याच पद्धतीचं आहे. मुळात आंबेडकर नाव हे कालही त्यांना बोचत होतं आणि आजही त्यांना बोचते. आंबेडकरांचे विचार हे तारणारे आहेत आणि आंबेडकरांचा विचार ज्या माणसाने आत्मसात केलाय त्याची वैचारिक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही हे त्यांना माहीत आहे. त्यामुळे इथली वर्ण व्यवस्था उच्चाटून निघेल हेही त्यांना माहीत आहे. त्यामुळे वेळोवेळी अशा पद्धतीने वेगवेगळे खंड किंवा अशा पद्धतीचे वेगवेगळे कांड करून या ठिकाणी हे लोक आंबेडकरांच्या विचारांना आंबेडकरांना बदनाम करण्याचा आणि छत्रपती विचारांना छत्रपतींना बदनाम करण्याचं काम करतायत. मी वारंवार बोलतो की संघप्रणित भाजप आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे चेले चपाटे आणि त्यांची पिलावळ ही विचारांना आत्मसात करणारी नाही तर घातक ठरणारी आहे. राहुल सोलापूरकर यांनी जे वक्तव्य केलं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अंबावडेकर नावाच्या एका गुरुजींनी दत्तक घेतलं आणि त्यांचा ते खूप अभ्यास केला आणि वेदांप्रमाणे ते ब्राह्मण झाले. म्हणजे ह्या इतिहास काय सांगतोय, याच्यामध्ये खरं काय? महत्वाची गोष्ट अशी आहे की यांना पुन्हा वर्णामध्ये दाखवायचं आहे की अंबावडे नावाच्या गुरुजींनी त्यांना दत्तक घेतलं म्हणजे याच्यामध्ये ब्राह्मणांनी उदारमन दाखवलं आणि एका दलिताला शिकवलं असा दाखवायचा त्यांचा अत्यंत दयनीय प्रयत्न होता. इतिहास खरा अनेक संशोधकांनी, अनेक लेखकांनी, अनेक साहित्यिकांनी मांडलाय. त्याला कुठेतरी बगल देत वर्णवर्चस्ववाद हा आमच्यावर लादायचा त्यांचा दयनीय प्रयत्न आहे. या दयनीय प्रयत्नाला इथला आंबेडकरवादी फसणारा नाही. मुळात मला फक्त एक सांगायचं आहे की इतिहासाच्या माध्यमातून जर का तुम्ही असे केविलवाणे प्रयत्न करत असाल तर मग पुन्हा तुम्हाला भीमा कोरेगावच्या इतिहासापासून आंबेडकरांच्या इतिहासापर्यंत यायला आणि आंबेडकरांना विचाराधीन होऊन आंबेडकरांची क्रांती करायला इथला तरुण सक्षम आहे. त्यामुळे तुम्ही वैचारिक दिवाळखोरी जी करताय आणि जी दयनीय आहे ती खरंच त्यांच्या मानसिकतेला आणि समोरच्या मानसिकतेला विचार करायला भाग पाडणारी आहे. तुम्हाला काय वाटतंय हे राहुल सोलापूरकरांनी जे वक्तव्य केलंय ते जाणून बुजून केलंय? एकेकाळी गौतम बुद्धांना त्यांनी विष्णूचा अवतार म्हटलेला आहे, तर नंतर आता बाबासाहेबांना ब्राह्मणवादी केलेला आहे. तर मी त्यांना एकच म्हणू शकतो की बाबासाहेब हे पहिल्यापासूनच महाराजाच्या जन्माला आले आहेत आणि महारच आहेत. त्याने जर तेव्हाच त्यांना दत्तक घेतले असते तर त्या टायमाला त्यांना ब्राह्मणवादी केले असते. तर बाबासाहेबांना त्या टायमाला त्यांनी शोषण त्रास त्यांनी केले नसते.
ते म्हणजे हे खरं आहे का डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मण गुरुजींनी बी दत्तक घेतलं होतं, हे खरं आहे का काय? नाही नाही, मुळात कसं आहे माहिती आहे, इतिहासामध्ये खाडाखोड करणं आणि विद्रुपीकरण करून त्यांना सादर करणं अशा पद्धतीचं काम आजपर्यंत संघाने आणि संघप्रणित लेखकांनी साहित्यिकांनी केलेलं आहे. मला हे जाणून बुजून आणि आवर्जून आजपर्यंत महाराष्ट्र राज्याकडनं साहित्यामध्ये प्रकाशित झालेले खंड त्यांनी वाचावे राहुल सोलापूरकरांना, आणि त्याच्यातून त्यांनी अभ्यास करावा असं मला वाटतं. नाही, तरी काय थोडस एक छोट्या ह्याच्यामध्ये त्यांना एक संदेश द्या ना, की खरा इतिहास काय सांगतो? खरा इतिहास असाच सांगतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने ब्राह्मणांचा उदात्तीकरण करण्याचा इथला षडयंत्र या ठिकाणी जे राहुल सोलापूरकरच्या माध्यमातून वधून किंवा सांगून जो केवलवाना प्रयत्न करण्याचा प्रयत्न केलाय, हा इतिहास तसा नाही. त्यांचे गुरुजी होते. मला सांगा, आज राहुल सोलापूरकरला सोलापूरकर म्हणून ओळखलं जातं. मग बाबासाहेबांचा जन्म जर आंबावडेमध्ये झाला असेल तर गावच्या माणसाला गाव बदलून गेलेल्या माणसाला जर मलाच बाहेर गेलं तर हा सोलापूरकर आहे, पुणेकर आहे, आंबावडेकर हा शब्द होऊ शकत नाही. म्हणजे गावावरून आडनाव पडलेलं आणि पूर्वीपासून ते चालत आलेली प्रथा आहे. मग याच्यामध्ये कुठेतरी माझा गुरुजी तुझा गुरुजी, मी ब्राह्मणवादी आणि ब्राह्मण त्यांना म्हणजे ब्राह्मण्य वर्चस्ववाद दाखवायचा यांचा केविलवाना प्रयत्न प्रत्येक वेळी फसतच गेलेला. साधं सोपं लॉजिक आहे. तर्कशीलपणे तर्कतेने तुम्ही विचार केला तर त्या प्रश्नाचं तुम्हाला उत्तर, आणि लेखकांनी तशा पद्धतीचं उदात्तीकरण कुठेच केलेलं नाही. तर आपल्यासोबत होते आतिश बनसोडे यांनी अतिशय विश्लेषणात्मक माहिती दिलेली आहे. इरफान शेख, सोलापूर.